स्कूलला जायचं ना न्यूला, नाही जायचं? हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत तुम्ही? खानदेशी पियूच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता वाजले आहेत 6:30 वाजत आले. मुलांच्या स्कूलची वेळ झाली आहे. अवनेश, अय अवनेश उठ पिल्ला. अवनेश, ओय स्कूलचा वेळ झाला बाळा, उठ. अवनेश उठा, उठ 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 चल. रात्री लवकर झोपत नाही आणि मग सकाळी लवकर उठायला अवनेश, मागत नाही. उठ ना बाळा. ए चल उठ उठ. सकाळी उठल्यावर तर मला स्वतःलाच सांगायला लागते की उठ बाई, सकाळ झाली आहे. झाली उठल्या उठल्या आता आमची किचनची ड्युटी चालू झाली आहे. चला आता लागा कामाला. मुलांचा टिफिन बनवायचा आहे. सँडविच बनवते. दोघांना पण सँडविच आवडतं, त्याच्यामुळे सँडविच बनवलंय. अवनेशला आंघोळ करून आलाय, थंडी वाजायला लागली. अंग शेकतोय गॅसवर. मेथीचे थालीपीठ बनवते. थापून बनवते म्हणजे थालीपीठ. पराठे नाही येत. आणि दोघं पण उशिरा येतात. एक 2ला येतो, एक 4 वाजता येतो. त्याच्यामुळे मला 2 टिफिन द्यायला लागतात त्यांना. तर एका डब्यात आता सँडविच आणि एका याच्यामध्ये हे मेथीचे पराठे. आता श्रीचा टायमिंग झालाय. ए श्री उठ बाळा. सगळ्यात अवघड श्री, काम म्हणजे ना उठ, सकाळ उठ, उशीर सकाळी या झाला तर पोरांना उठ. झोपेतून उठवणं. श्री उठा. उठा उठा, स्कूलचा वेळ झाला. गुड मॉर्निंग. अवनेशचा टिफिन रेडी झालाय. आता त्याची स्कूल बस पण येईल. त्याच्या स्कूलचा वेळ झालाय आता. दर रे अवनेश टिफिन, दर पाणी बॉटल. हा श्रीचा टिफिन आता रेडी करून ठेवलाय. श्री आंघोळीला गेलाय, तयारी करतोय. आमच्या सँडीची पण झोप अजून झाली नाहीये. बघा कशी झोपलेली आहे, अजून उठली नाहीये. चला शाळेत जायची वेळ झाली आहे. इतकी थंडी आहे ना, पण हे नाईट सूट घातलंय ना तर त्याच्याने काहीच थंडी वाटत नाहीये. मी ना इंस्टावर याची लिंक दिलेली आहे प्रोडक्टची. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक पी करा, तुम्हाला याची लिंक भेटून जाईल. अवनेशला थंडी वाजते का अवनेश? तुला तर थंडी वाजत नाही ना? हा आज वाजते का? हे अवनेशचे सर्व सोसायटीतले फ्रेंड्स स्कूल बसची वाट बघतायत सगळेजण. स्कूल बस आली. अवनेश आता निघालाय जायला. आता श्रीची तयारी बाकी आहे. श्रीच्या मागे लागायचंय आता. आंघोळ करून कसा बसलाय श्री, कपडे घाल ना. झोप गेली नाही का तुझी? हा हे सँडी, हा कसं तुला अंगावर झोपायला पाहिजे. तुला अंगावर झोपायला पाहिजे सँडीला. ए नाटकी, झोप झाली नाही का सँडीची? हा आता श्री चालला स्कूलला. ए कुठे गेला? चिडलाय माझ्यावर. बाय बाय श्री. हे आमच्या सोसायटीचे अध्यक्ष आहे. मॉर्निंग वॉक चालू आहे त्यांचं. बघा हे आमचे काका कुठे चालले सकाळ सकाळी पिशवी घेऊन. भाजी आणायला चालले. हा ना, सँडीचा पण वॉकिंगचा टाइम झालाय. ए सँडे. श्री आणि अवनेश आत्ताच गेले स्कूलला. श्री येईल 2 वाजता, अवनेश येईल 4 वाजता. आणि आता मला एवढी झोप लागते ना, आळस येतोय खूप. पण आता किती वाजले? 8:30 वाजले. आणि आता मिस्टरांचा डब्बा पण बनवायचा, त्यांचा पण ऑफिसला जायचा टाइम होईल. मग आता मस्त चहा पिते पहिले, त्यानंतर आंघोळ करते आणि आता डब्बा बनवायला घेते. आंघोळ झाली. आता जेवण बनवायला घेते. मुलांपेक्षा जास्त तर माझा नवराच भुलक्कड आहे. टिफिन काल दिलेला डब्बा तिकडेच विसरून आले ऑफिसला. मग आज आता याच्यात द्यायला. तुम्ही म्हणत असतील हे काय दिलंय टिफिनला, पण ते मला बोलतात की मला एखादी पातळ भाजी आणि भाकर बस, मला एवढंच देत जा, डाएट चालू आहे. कोण आलं कोण आलं? ही आहे आमची न्यू फॅमिली मेंबर निहू.
आणि नेहूच्या कपडे घालायचे, स्कूलला जायचंय, कपडे घाला. माझ्या समोरच राहते बाजूला. मुलं स्कूल मधून गेले का मी एकटीच असते घरी, मग माझ्यासोबत निहू असते जोडीला. निहू आता स्कूलला चालली आहे, पण रोज कपडे घालायला माझ्याकडेच येते. मला मुलगी नाहीये, 2 मुलं आहेत. मला असं वाटायचं मुलगी हवी, पण निहूने ना सगळी कमतरता पूर्ण करून टाकली. निहूमुळे असं वाटतच नाही की मला मुलगी नाहीये. कशी काल बॉल खेळत होती, बॉल खेळत होती तू, रिंगा टाकल्या होत्या. हा स्पोर्ट होतं ना काल त्यांचं. झालं फायनली एकदाच किचन क्लीन झालं. किचनची ड्युटी संपली आहे. केस खूप डॅमेज झालेली, त्याच्यामुळे मी पार्लरमध्ये हेअर स्पा करायला आली. माझा फेवरेट गोळा खाते मी. या गोळा खायला फायनली एकदाची सगळी कामं झाली आहेत सकाळची. किती वाजले, 1 वाजला आहे. आणि आता 2 वाजता मुलं येतील. 1-2ला येईल, 1-4ला येईल. तर थोडंसं आता 1-2 तास रिलॅक्स. आणि झाली तर तशी नाही आहेत कामं. माझं सगळ्यात अवघड काम आहे ना, मला जे आवडत नाही ते म्हणजे ना, थांबा तुम्हाला दाखवते. ते म्हणजे हे भांडे लावण्याची कामं ना मला बिलकुल आवडत नाही. आणि दुसरं म्हणजे ना, ते तर मला दुसरं काम तर मला अजिबात आवडत, ते म्हणजे हे कपड्यांच्या घड्या करणे. माझ्या घरात तुम्हाला सगळी कामं झालेली दिसतील, पण हे भांडे आणि कपडे लावलेले दिसणार नाहीत. आता ते 2 कामं करावे लागतील. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. नंतर उद्या भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन थोडंसं घेऊन.